सो लास्ट पॉइंट आपण कोणता बघितलेला होता? आयोनिक बॉन्डिंगचा. आता आपण कोणता बॉन्ड बघायचा आहे? कोव्हॅलेंट. मला सांगा, व्हॉट इज कोव्हॅलेंट बॉन्ड? हाऊ इज कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म? येस, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. कसलं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असते? कसलं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असते? म्युच्युअल शेअरिंग ऑफ काय असते तर? इलेक्ट्रॉन. काय असते? म्युच्युअल शेअरिंग ऑफ काय असते तर? इलेक्ट्रॉन. ओके. सो इथं बघा, in 1919, Lewis suggested that there are atoms which attains the inert gas configuration, that is 1s2 helium सारखं किंवा ns2 np6 configuration by sharing one or more electrons. By how? By sharing one or more electron pairs with similar or dissimilar atoms. मग ते शेअरिंग सेम ऍटम्स बरोबर असू शकतो किंवा वेगवेगळ्या ऍटम्स बरोबर पण असू शकतो. So each atoms contributes one electron to shared pair electron. म्हणजे जर सिंगल बॉन्ड आहे, बॉन्ड पण तीन प्रकारचे आहेत, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड. जर सिंगल बॉन्ड फॉर्म झालाय दोघांमध्ये तर एकाने एक इलेक्ट्रॉन दिलाय, दुसऱ्यानं पण एकच इलेक्ट्रॉन. जर डबल बॉन्ड फॉर्म झालाय तर जर मी एक ऍटम आहे तर मी जर 2 इलेक्ट्रॉन दिलाय तर तुम्ही पण 2 इलेक्ट्रॉन दिले. जर 3 इलेक्ट्रॉन शेअर केले तर मी 3 करते, तर समोरच्याला पण किती 3 करायला पाहिजेत? शेअर करायला पाहिजेत, 3च शेअर करायला पाहिजे. So each atom contributes one electron to the shared electron pair and has equal claim on the shared electron pair. Langmuir called the Lewis electron pair bond a covalent bond. कसला बॉन्ड म्हटलं त्याला? So thus the concept of covalent bond is known as Lewis-Langmuir concept. कसला concept म्हणतो आपण याला? हा लेविस वेगळा, लँगमुर वेगळा. लेविस कोझल जसं आहे तसं लेविस लँगमुर कॉन्सेप्ट. So a shared pair of electron is represented by what? Dash. And it is responsible for holding the two atoms together. So a covalent bond may be defined as the attractive forces which exist due to what? Due to which sharing? Mutual sharing of electrons between the two atoms of similar electronegativity. किंवा दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स लाईट आहे, त्यामुळे तिथे शेअरिंग होते. कारण जर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये डिफरन्स 1.9 पेक्षा जास्त असेल, किती? 2 ऍटम्स आहेत, 2 ऍटम्स मधल्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स 1.9 पेक्षा जास्त आहे, तर त्या केसमध्ये टोटल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, टोटल गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे कॅटायन आणि काय फॉर्म होत आहे? आणि म्हणजे 1.9 पेक्षा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स कमी आहे, 1.9 पेक्षा काय आहे, तर तिथं शेअरिंग होणार आहे. तर तिथं काय होणार आहे? तर तिथं काय होणार आहे? शेअरिंग. सो त्यांनी म्हणून सांगितलं काय? द अट्रॅक्टिव्ह फोर्सेस विच एक्झिस्ट ड्यू टू म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन टू atoms ऑफ सिमिलर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी or having small difference in the electronegativities, and it is called as a which bond? Covalent. फॉर्मेशन ऑफ H2. H2 कसं फॉर्म होतोय? हायड्रोजन आहे, हा पण हायड्रोजन. ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1 आहे, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. ह्याने एक इलेक्ट्रॉन शेअर केला, ह्याने एक इलेक्ट्रॉन शेअर केला. म्युच्युअल शेअरिंग. कसलं शेअरिंग? ड्युप्लेट झालं नाही, म्युच्युअल शेअरिंग. पूर्ण शेअर बिर नाही, ओव्हरलॅपिंग असते. असं ओव्हरलॅपिंग होते, त्यामध्ये टोटल लॉस आणि गेन होत. तर क्लोरीन आहे, क्लोरीनचं कॉन्फिगरेशन काय असते? लास्ट मध्ये 3s2 आणि काय असते तर 3p5. 3p5 1 2 3 4 5 6 आणि इथं काय येणार आहे? 7. परत 1 2 3 4 5 6 आणि इथं काय येणार आहे? 7. सो क्लोरीन मध्ये कसला बॉन्डिंग येणार आहे तर म्युच्युअल शेअरिंग. काय येणार आहे? काय येणार आहे? सो द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन ऍटम इज 1s1. किती आहे?
So it needs one more electron to complete its valence shell. So when two hydrogen atoms approaches each other, when they what? When they approaches each other, certain intermolecular nuclear distance. At certain distance, internuclear distance between they share their valence electron. So the shared pair of electron belongs equally to both the hydrogen atoms. जे काही shared pair of electron आहे ते दोघांना belong करतो आता. फक्त एकालाच belong करत नाही. So the two atoms are said to be linked by a single covalent bond and a molecule H2 is formed. H dot H dash. Similarly chlorine. क्लोरीन मध्ये पण किती इलेक्ट्रॉन असतात? 7. 1 2 3 4 5 6. हे बघा 1 2 3 4 5 6 आणि हा काय तर 7. 1 2 3 4 5 6 आणि हा काय तर 7. शेअरिंग मुळे काय फॉर्म झाला? कोव्हॅलेंट. Such structures are referred as a Lewis structure. Lewis dot structure can be written for other molecules also in which combining atoms may be identical or different. HCl आपण घेतलेला का? HCl हायड्रोजन आणि काय घेतलेला? क्लोरीन. हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन शेअर करतो, क्लोरीन पण एक इलेक्ट्रॉन शेअर करतो. पण क्लोरीन जेव्हा एक इलेक्ट्रॉन शेअर करतो तेव्हा त्याचं काय कम्प्लीट होतंय? ऑक्टेट. काय कम्प्लीट होतंय? 1 2 3 4 5 6 7 8. आणि हायड्रोजनचं काय कम्प्लीट होतंय तर ड्युप्लेट. हायड्रोजनचं, क्लोरीनचं, हायड्रोजनचं, क्लोरीनचं, the dot represents the electron. Such structures are referred as a Lewis structure. The Lewis dot structure can be written for other molecule also in which the combining atoms may be identical or different. Each bond is formed as a result of sharing of electron pairs between the two atoms. So when a bond is formed, each combining atom contributes one electron to the shared pair of electron. जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो दर ॲटम एक इलेक्ट्रॉन तरी शेअर करतो त्याचा. सो द कंबायनिंग ॲटम अटेन्स द आउटरमोस्ट. हे कंबायनिंग ॲटम्स जेव्हा शेअरबीर केल्यानंतर त्यांनी काय कम्प्लीट करतात? ऑक्टेट. 1 2 3 4 5 6 7 8. हायड्रोजन आणि हेलियम आणि लिथियमला एक्सेप्शनल आहे, त्यांचं काय कम्प्लीट होत आहे? ड्युप्लेट. आता इथं बघ H2O आहे. हा H2O मध्ये बघा ऑक्सिजन आहे. कोण आहे? इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. ऑक्सिजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 6. किती असतात? 6. मग 6 इलेक्ट्रॉन मध्ये हा एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हा एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन. मग 6 मध्ये बघा 1 2 3 4, इथं 5 आणि इथं 6. म्युच्युअल शेअरिंग. मग हायड्रोजन काय कम्प्लीट करतंय? ड्युप्लेट. ऑक्सिजन काय कम्प्लीट करतंय? ऑक्टेट. कसं? 1 2 3 4 5 6 7 8. हे बघ हायड्रोजन जर आहे, कुठंही हायड्रोजन असू दे तो ड्युप्लेटच कम्प्लीट करणार. ड्युप्लेट, हायड्रोजनचा ड्युप्लेट. आणि बाकी जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचा, आता हा कार्बन आहे, कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? क्लोरीनची व्हॅलेन्सी किती असते? 7. एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7 असतात. 1 2 3 4 5 6, व्हॅलेन्सी 1. कोव्हॅलेंट बॉन्डिंग झालं, म्युच्युअल शेअरिंग. तसंच इथं अजून एक क्लोरीन आहे, होते की परत क्लोरीन 1 2 3 4 5 6 7. परत 1 2 3 4 5 6
समझ में आ रहा है? यस. कार्बन टेट्राक्लोराइड CCl4. दर कार्बनचा ऑक्टेट कंप्लीट झाला आणि दर क्लोरीनचा ऑक्टेट. सगळ्यांचा ऑक्टेट, ड्युप्लेट नाही, ऑक्टेटच. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 हे ऑक्टेट कंप्लीट झाला कार्बनचा. क्लोरीनचा 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 1 2 3 4 5 6 7 8. समझ में आ रहा है? यस और नो? आता फॉर्मेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड किंवा काय म्हणतो आपण त्याला, ट्रिपल बॉन्ड. 4 बॉन्ड कधीच नसतात. 4 बॉन्ड नसतात. मल्टिपल बॉन्ड म्हणजे सी सिंगल बॉन्ड सी बघतो आपण, सी डबल बॉन्ड सी बघतो आपण, पण सी ट्रिपल बॉन्ड सी असं काय बघत. हा. सो मल्टिपल बॉन्ड कसे फॉर्म होतात बघा. ऑक्सिजन आणि ऑक्सिजन जर बॉन्ड करणार असेल, ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? 2. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? 2. बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. 6 आहेत म्हणजे इथं काय येणार आहे? हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. परत हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5, हा 6. म्हणजे 2 ऑक्सिजन ऍटम जेव्हा बॉन्ड करतात त्यांचा ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी दर ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन शेअर करतो? 2. दर ऑक्सिजन किती इलेक्ट्रॉन शेअर करतो? 2. म्हणजे तर काय येणार आहे तर O डबल बॉन्ड काय येणार आहे तर O. तर लोन पेअर. आलं लक्षात? सिमिलरली नायट्रोजन जर घेतला, काय घेतला? नायट्रोजन. नायट्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात? मग नायट्रोजन बरोबर बॉन्ड करताना 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. सो नायट्रोजन 1 2 6, हे 6 7 8, हे 6 7 8. समजते का? परत कार्बन आहे, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे? 4. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? 6. सो 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4. डबल म्हणजे हा असा फॉर्म होतो, सी डबल बॉन्ड ओ, परत सी डबल बॉन्ड ओ. दोनच. मग हे 2 लोन पेअर. परत हायड्रोजन घेतलं, इथं बघा हा कार्बन आहे आणि हा कार्बन आहे. 1 2 1 2. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. 1 2 3 आणि काय आलं तर 4. परत 1 2 3 आणि काय आलं तर 4. मग इथं कोण आहे? हायड्रोजन. इथं कोण आहे? हायड्रोजन. इथं कोण आहे? हायड्रोजन. इथं कोण आहे? हायड्रोजन. हे काय? सी डबल बॉन्ड्स. इथं H, इथं H, इथं H, इथं H. समजतंय? परत कार्बन ट्रिपल बॉन्ड 1 2 3 4. 1 2 3 4. इथं एक व्हॅलेन्सी हायड्रोजन, इथं एक व्हॅलेन्सी हायड्रोजन. आलं का लक्ष? येस ऑर नो? येस ऑर नो? सो फॉर्मेशन ऑफ काय झालं? हे मल्टिपल बॉन्ड. सो व्हेन 2 atoms shares 1 electron pair, 2 atoms काय करतात? एकच इलेक्ट्रॉन पेअर शेअर करतात. They are said to be what bond? Single covalent. When 2 combining atoms share 2 pair of electrons. किती pair of electrons? किती pair of electrons? किती pair of electrons? 2 pair of electrons. Then त्याला आपण काय म्हणणार आहे तर डबल बॉन्ड. The covalent bond between them is called as double bond. For example, a double bond between 2 carbon atom is in ethylene. Ethylene बघा, C double bond C, CH2 double bond CH2 molecule. When 2 combining atoms shares 3 electron pairs, a triple bond is formed. As in the case of what? 2 nitrogen atom, that is N2 molecule. Some other examples of multiple bonds are CO2 and C2H2. C2H2 म्हणजे तो वरचा.
इथाइन. C ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड H, सिंगल बॉन्ड H. आलं का लक्षात? येस और नो? सो लेविस स्ट्रक्चरचे रूल्स बघा काय आहेत. The Lewis dot structure shows a picture of bonding in a molecule and ions in terms of shared pair of electrons. कसला इलेक्ट्रॉन? अँड ऑक्टेट रूल. म्हणजे जेव्हा कधी इलेक्ट्रॉन शेअर वगैरे होणार आहे तेव्हा काय कम्प्लीट होणार आहे? ऑक्टेट. काय कम्प्लीट होणार आहे? काय कम्प्लीट होणार आहे? ऑक्टेट. Although such a picture does not explain completely the bonding and behavior of a molecule. ऑल्दो हे पिक्चर बॉन्डिंग आणि बिहेवियर ऑफ मॉलिक्यूल एक्सप्लेन करत नाही, पण तो बॉन्ड फॉर्म झाला, ऑक्टेट कम्प्लीट झाला, मॉलिक्यूल फॉर्म झाला, काय फॉर्म झाला, हे सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन देत असतो. नाव स्टेप्स टू राईट अ लेविस डॉट स्ट्रक्चर. स्टेप टू राईट अ लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये काय आहे बघा. हा एकच मिनिट. कन्सिडर करा कार्बन डायऑक्साइड मला फॉर्म करायचंय मॉलिक्यूल. काय फॉर्म करायचंय? सगळ्यात पहिला मी कार्बनच्या बाहेरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काउंट करणार आणि ऑक्सिजनचे पण बाहेरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काउंट करणार. कार्बनच्या बाहेरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात तर 4 आणि ऑक्सिजनच्या बाहेरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात तर 6. मग 6 ऑक्सिजन किती आहेत? 2. ऑक्सिजन 2 आहेत म्हणून त्याला मल्टिप्लाय बाय 2 करणार म्हणजे 4 + 12. 4 + 12 किती झाले? 16. किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 16. ठीक आहे. आता 3 ऍटम आहेत. किती ऍटम आहेत? तर लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे. मग कोण आहे? कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, त्याला मध्ये ठेवायचं. त्याला कुठे ठेवायचं? म्हणजे कार्बन लिहिणार, मग ऑक्सिजन लिहिणार आणि मग ऑक्सिजन लिहिणार. करायचं आता फॉर्म आपण तेच बघतोय. लेविस डॉट स्ट्रक्चर. सगळ्यात पहिला मला एवढं माहिती आहे की CO आणि CO मध्ये बॉन्ड फॉर्म होणार आहे. तर मी त्यांना पहिला एक एक इलेक्ट्रॉन शेअर करून घेणार. म्हणजे टोटल ह्यामध्ये एक बॉन्ड आणि ह्यामध्ये एक बॉन्ड ड्रॉ करून घेणार. पहिला मी काय केलं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फाउंड केले. त्यानंतर ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे त्याला काय लिहिलं? मध्ये. ज्याची जास्त आहे त्याला साईडला लिहिलं. मग ठीक आहे. 1 2 3 4. मग 16 मधले किती इलेक्ट्रॉन वापरले गेले? राहिले किती? हा, मग ते 12 इलेक्ट्रॉनचा वापर करून साइड चेनचा ऑक्टेट कम्प्लीट करायचा. कोणाचा ऑक्टेट कम्प्लीट करायचा? मग साइड चेनचा ऑक्टेट कम्प्लीट करायचा. हे 1 2 आहेतच ना. इथे मी परत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे जेवढे माझ्याकडे 12 इलेक्ट्रॉन राहिलेले ते सगळे वापरले गेले. ठीक आहे. ऑक्सिजनचा ऑक्टेट कम्प्लीट झाला, पण कार्बनचा ऑक्टेट कम्प्लीट झाला. मग जेव्हा कधीही तुमच्या साइड एलिमेंटचा ऑक्टेट कम्प्लीट होतो, मिडल एलिमेंटचा ऑक्टेट कम्प्लीट होत नाही आणि जेवढे काही सफिशियंट इलेक्ट्रॉन आहेत ते सगळे युज्ड अप झालेत. काय झालेत सगळे? तर त्या केसमध्ये तुम्ही जे साइडच्या ऍटमला जे काही शेड पेअर दिलाय त्याला मल्टिपल बॉन्ड मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं? कशामध्ये कन्वर्ट करायचं? म्हणजे हा इलेक्ट्रॉन काढायचा आणि इथं द्यायचं. शेअरिंग. परत हा काढायचा आणि इथं शेअरिंग. मग आता ऑक्टेट कम्प्लीट झाला बघा. 1 2 3 4 5 6 7 8 ऑक्सिजनचा झाला. 1 2 3 4 5 6 7 8 ऑक्सिजनचा झाला. कार्बन 1 2 3 4 1 2 3 4. समजलं का? जर त्यावरती नेट चार्ज असेल, काय असेल? नेट चार्ज म्हणजे मला असं दिलं होतं की SO3 2- असं दिले. काय दिले? तर त्या केसमध्ये मी सल्फरच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? तर किती असतात सल्फरच्या बाहेरच्या शेलमध्ये? 6. ऑक्सिजनच्या पण किती आहेत? 6. मग 6 इंटू काय करणार आहे? 3 करणार आहे, पण -2 ना, म्हणजे अजून 2 इलेक्ट्रॉन घेतलेत. मग -2 आहे म्हणून काय घेणार आहे तर? समजलं? आणि जर प्लस असलं असतं तर इलेक्ट्रॉन सबस्ट्रॅक्ट करायचे. आलं लक्षात? हा. सो नेक्स्ट बघा. Add the total number of valence electron of combining atoms in a molecule. केलं का combining atoms? Add केलं. पुढं write a skeletal structure of molecule. See this where I write like this ना.
मी असं लिहिलं ना इथं CO आणि काय लिहिलं तर ओ, हा स्केलेटल स्ट्रक्चर झाला. काय झाला? हा. So write the skeletal structure of the molecule to show the atoms and the number of valence electrons forming single bond between the atoms. Single bond. कसला बॉन्ड फॉर्म केला पहिला? सिंगल बॉन्डच फॉर्म केला ना आपण. पहिला काय म्हटलं मग? हा चलो 1 2 3 4. ओके फाइन. Add remaining electron pair to complete the octet of each atom. Add the remaining electron pair to complete the octet of each atom. मी काय म्हटलं, पहिला कोणाचं ऑक्टेट कंप्लीट करायचं? साइडच्या, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? जास्त. इफ नाही करायचं, रूल आहे तो. शॉर्टकट इथे रूल दिलेत, मी तुम्हाला डिटेल रूल सांगते. काय सांगितलं मी तुम्हाला? पहिला ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, सेंट्रल आयटमची कधीच ऑक्टेट पहिला कंप्लीट करायचा नाही, साइडच्या आयटमचा ऑक्टेट कंप्लीट करायचा. So if the octet is not complete, form multiple bonds. जेव्हा आपण साइडच्या आयटमचं ऑक्टेट कंप्लीट करून घेतलं, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, त्यावेळी आपल्याला सेंट्रल आयटमचं ऑक्टेट कंप्लीट होत नाही. त्यावेळी आपण त्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट केला? बॉन्ड पेअर. ह्याचा पण लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट केला? बॉन्ड पेअर, म्हणजे कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. So if the octet is not complete, form multiple bonds between the atoms such that octet of each atom is complete. What is complete? What is complete? Octet of each atom is complete. If anion add 1 electron for each negative charge, म्हणजे असं म्हटलं होतं SO3 2 minus आहे ना, plus 2. In a cation, remove or subtract 1 electron from the valence electron for each positive charge. म्हणजे कोण आहे? NH4 प्लस आहे. काय आहे? मग नायट्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 5. हायड्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 1. 1 × 4. 5 + 1 × 4 - 1. 5 + 1 × 4 minus. In polyatomic atoms or ions, the least. Yes. In polyatomic atoms and ions, the least electronegative atom. In polyatomic atoms and ions, the least electronegative atom is the central atom. इथं कोण आहे least electronegative? Sulfur is the central atom for SO4 2 minus. Nitrogen is the central atom for NO3 minus. कारण सल्फर आणि नायट्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑक्सिजन पेक्षा काय आहे तर कमी. कोणापेक्षा कमी आहे? कोणापेक्षा कमी आहे? ऑक्सिजन. समजतंय का? येस और नो? ठीक आहे. इथं after writing the number of electron as a shared pair forming single bond, the remaining electron pairs are used either for multiple bond or remain as a lone pair. See, here it remained as a lone pair, here it remained as a lone pair. पण राहतो ना असं C double bond O, C double bond O, 1 2 3 4. लोन पेअर म्हणजे नॉन पार्टिसिपेटिंग इलेक्ट्रॉन्स. लोन पेअर म्हणजे लोन पेअर म्हणजे लोन्स पेअर म्हणजे नॉन पार्टिसिपेटिंग इलेक्ट्रॉन. नॉन पार्टिसिपेटिंग बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. हा, SO3चं नाही का दाखवणार सांगते, कारण त्याचं ऑक्टेट नाही कम्प्लीट होत. त्याचं ऑक्टेट पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात त्यामध्ये, म्हणून नाही दाखवणार. लेविस डॉट स्ट्रक्चर त्याचं आपण नाही ड्रॉ करू शकत. करू शकतो, पण ऑक्टेट पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन येतात त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये. आपण लेविस डॉट मध्ये ऑक्टेट म्हणतो. SO4 2 मायनस पण त्यांनी दाखवलंय, पण त्याचा ऑक्टेट पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतात. त्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत, लिमिटेशन्स आहेत. एक्सपांडेड ऑक्टेट आणि इनकम्प्लीट ऑक्टेट. काय कन्सेप्ट आहे? एक्सपांडेड ऑक्टेट आणि इनकम्प्लीट ऑक्टेट. हे बघा, हा नाही, 1 मिनिट, मी सगळेच दाखवणार आहे. बरं, लिहून घे पहिलं CO2 चं.
H2चं तर काय दाखवत नाही आणि O2चं पण दाखवत नाही, O3चं दाखवते काय. आता O3 मध्ये किती ऑक्सिजन आहेत? 3 ऑक्सिजन आहेत. O3 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत, 6 इंटू 3. 6 इंटू 3 काय येणार आहे तर 18. ठीक आहे. मग 3 ऑक्सिजन आहेत. 1 ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन. ठीक आहे. सगळ्यात पहिला मी काय फॉर्म करणार आहे सगळ्यांचा? कोव्हॅलेंट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय असणार आहे? एक इलेक्ट्रॉन. मग इथं 1, 2, 3, 4. मी काय म्हटलं? साईडच्या ऍटमचा पहिला काय कम्प्लीट करायचा? ऑक्टेट. 4 झाले, राहिले 18 - 4 राहिले किती? 14. मग इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि इथं 13, 14. राहिले म्हणून इथं दिलं. राहिले नसते तर तिथंच नसते. बरं ठीक. 14 इलेक्ट्रॉन झाले, पण ह्या ऑक्सिजनचं ऑक्टेट कम्प्लीट झालं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पण ह्या ऑक्सिजनचा ऑक्टेट कम्प्लीट झाला. मग काय करायचं? दोघांमधल्या कोणाच्याही लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करायचा? म्हणजे मल्टिपल बॉन्ड फॉर्म झाला. काय फॉर्म झाला? काय फॉर्म झाला? मल्टिपल बॉन्ड. म्हणजे इथं काय येणार आहे? ओ. सिंगल बॉन्ड काय येणार आहे? ओ. डबल बॉन्ड काय येणार आहे? ओ. 1, 2, 3, 4. इथं 1, 2, 3, 4, 5, 6. इथं ह्यावरती प्लस असतं आणि ह्यावरती मायनस. हे पण आपण शिकायचंय. फॉर्मल चार्ज कसं काढायचं? काय कसं काढायचं? काय कसं काढायचं? फॉर्मल चार्ज. समज में आ रहा है? ठीक आहे. कसं आहे, लोन पेअर रिंगमुळे रिपल्शन होते, मग बेंड स्ट्रक्चर येते. नाही, असंच कर. तर नेक्स्ट बघा, NF3 आहे. नायट्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. फ्लोरीनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. 7 इंटू 3. सो 5 प्लस 7 इंटू 3. 7 3 जा 21. 21 प्लस 5 किती येणार आहे? 21 प्लस 5 किती येणार आहे? 26. बरं, मी काय म्हंटल, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे तो मधी, ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे ते साईडला. बरं, सगळ्यात पहिला एक एक कोव्हॅलेंट बॉन्ड. 1, 2, 3, 4, 5, 6. राहिले किती? 20. 26 मधले किती गेले? 6. 20 राहिले ना. मग इथं काय येणार आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. मग अजून 2 राहिले ना, त्याचं लोन पे सेंट्रल ऍटम. झाला का ऑक्टेट कम्प्लीट? झाला? येस ऑर नो? ठीक. आता नेक्स्ट कोण आहे तर CO3 2-. नेक्स्ट बघा, CO3 काय आहे तर 2-. कार्बनचं किती आहे? 4. ऑक्सिजनचे किती आहेत? 6. 6 इंटू 3 प्लस 2, कारण -2 आहे ना. हा, मग 4 प्लस 18 प्लस 2, 20 प्लस 2, 24. किती आहे? 24. मग इथं कार्बन आहे. कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त. सो पहिला बॉन्ड 1, 2, 3, 4, 5, 6. 24 मधले 18 राहिले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. पण सगळ्या ऑक्सिजनचे ऑक्टेट कम्प्लीट झाले, पण कार्बनचा ऑक्टेट कम्प्लीट झाला. कोणाचा ऑक्टेट कम्प्लीट झाला नाही? मग कार्बनचा ऑक्टेट कम्प्लीट नाही झाला म्हणजे त्याचं लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झालं तर बॉन्ड. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झालं? मग इथं काय येणार आहे? C डबल बॉन्ड O. 1, 2, 3, 4. परत इथं 1, 2, 3, 4, 5, 6. परत इथं 1, 2, 3, 4, 5, 6. ऍक्च्युली ह्याच्यावरती नेट चार्ज मायनस असतं, ह्यावरती काय असतं तर मायनस.
म्हणून CO3 2 मायनस असतं. कम्प्लीट करा हे स्ट्रक्चर. नेक्स्ट लेक्चरला थोडं राहिलेला पार्ट आणि फॉर्मल चार्ज घेऊया.